नमस्कार. रामकृष्ण हरी वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ पांडुरंग परमेश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आपला हा जो वनस्पतीची ओळख नावाचा युट्यूब चॅनल आहे, ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, वनस्पतींची तांत्रिक माहिती आणि तोडगे ताडगे, घरगुती नुस्खे, घरगुती उपाय, आपल्या जीवन उपयोगी माहिती आपल्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहे. तरी अजून आपण वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून तुम्ही शेअर केलेल्या व्हिडिओनं जर एखादा पेशंट किंवा एखादा रोगी नीट झाला तर तेवढंच तुम्हाला पुण्य मिळेल. कारण जीवासोबत जाते ते फक्त सत्कर्म आहे. तर बघा, आज जंगलामध्ये फिरायला आलेलो असताना तुम्हाला मी आज एक अशी काही वनस्पती सांगणार आहे आणि त्या वनस्पतीचे इतके जबरदस्त असे उपाय सांगणार आहे की हे उपाय तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितले नसतील. तर आजची जी वनस्पती आहे ती आहे विहाळा बेहडा. काय आहे? विहाळा आणि बेहडा. या विहाळा बेहडा वनस्पतीचा तुम्हाला मी आज आयुर्वेदिक आणि तांत्रिक उपाय, तांत्रिक माहिती सांगणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच माहिती मी आपल्यासाठी घेऊन येत राहत आहे. मला जे ज्ञान मिळालेलं आहे ते पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं, परंपरेनं चालत आलेलं. बघा, पूर्वीच्या काळी परंपरेनं चालत आलेली अनुभव सिद्ध अशी औषधं होती, पण त्यांचा प्रचार आणि प्रसारच झाला नाही. ते प्रचार आणि प्रसार त्यांचा लोप पावला. म्हणून ग्रंथांच्या माध्यमातून, पूर्वजांच्या अभ्यासातून जे अवगत झालेलं ज्ञान आहे ते मी ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत शेअर करत आहे. तर आजची जी वनस्पती आहे ती आहे विहाळा बेहडा. इथं तुम्हाला त्याचे फोटो पण दाखवत आहे किंवा त्याचा व्हिडिओ दाखवत आहे. तर असा असतोय विहाळा बेहडा. तर विहाळा बेहडा ह्या वनस्पतीची मी आज तुम्हाला आयुर्वेदिक औषधी उपाय आणि तांत्रिक माहिती सांगणार आहे. बघा मित्रांनो, आपण आज रविपुष्य नक्षत्र आहे, पौर्णिमा आहे, रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र आहे. मी दिवसभर जंगलामध्ये असल्यामुळं मला खूप घाम झालेला आहे आणि खूप थकवा आलेला आहे. तर बघा, ह्या जंगलामध्ये इथं एक आहे, काय आहे? हे विहाळ्याचं झाड आहे. बघा, हे तुम्हाला झाड बघा, हे इतकं मोठं झाड आहे. ह्या झाडावर आता आपण चढलो होतो आणि झाडावरती चढून ह्या झाडाचा मी एक येहळा, ज्याला आमच्या भागामध्ये येहळा म्हणतात आणि पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये याला काय म्हणतात? बेहडा म्हणतात. तर बेहड्याचे आयुर्वेदिक औषधी उपाय, तांत्रिक माहिती आपल्या ह्या चॅनलवर मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर बघा, तुम्हाला इथं मी ही झाड दाखवून देतोय आणि याची माहितीसाठी तुम्हाला मी काय काय उपयोग आहेत तर याची माहिती तुम्हाला इथं भेटेल. तर बघा, इथं आपण त्याचा बांधा काढलेला आहे. बघा, आता मी वरती गेलो होतो, तोडून टाकलेलं आहे. अजून आपल्याला बांधा तोडायचा आहे. बघा, इथं मी तुम्हाला हा बांधा दाखवते. बघा, हा बघा, खूप असा मोठा आपल्याला बांधा भेटलेला आहे. बघा, हा बघा. तर असा हा ह्या झाडाचा काय बांधा आहे. बांधा म्हणजे काढ आहे. बघा, ह्या परजीवी. तर असा हा बघा, हा इथं एवढा मोठा सगळा बांधा आहे. तर हा बांधा आपण काढून घेतलेला आहे. हे वरती एक हे मोठं असं वेळ्याचं झाड आहे. बघा, ह्या झाडावर अजून सुद्धा 2 बांधे येते, परंतु आपल्याला इथं हा एक बांधा भेटलेला आहे. आता हा बांधा आपण काढून घेऊ आणि मी तुम्हाला याची सविस्तर माहिती सगळी सांगत आहे. तरी व्हिडिओ स्किप करू नका, हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघावा लागेल. तर बघा मित्रांनो, इथं मी तुम्हाला काय दाखवत आहे? वेळा. वेळा हा कसा असतोय? इथं आपण काढून आणलेले. मग आपण जागेवरून, बघा, आपण मग आता तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला, जागेवरून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला वेळ्याचं झाड कसं होतं. आपण वेळ्यावर गेलतो, त्याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे आणि वेळ्याच्या खोडापाशी उभं राहून तिथं सुद्धा बनवलेले आहे. तर तिथं व्हिडिओ बनण्यासाठी जागा बी नव्हती आणि खूप जंगलात असल्यामुळे आपण तिथे व्हिडिओ बनवू शकलो नाही. तिथून आपण काही वनस्पती वरती घेऊन आणि इथे व्हिडिओ बनवत आहोत. तर बघा, हा आहे विहाळा. हे काय आहे? विहाळा. ही विहाळा वनस्पती आहे. बघा, त्याला अशी फळं असतात. तर याचे तुम्हाला मी आज आयुर्वेदिक औषधी उपाय सांगणार आहे. शेवटी तुम्हाला याचा एक जबरदस्त असा तांत्रिक उपाय सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघावा लागेल. बघा, त्याला अशी पानं असतात. हे बघा, ही वेळ्याची पानं बघून घ्या व्यवस्थित. वनस्पती तुम्हाला ओळखू येण्यासाठी मी इथं ही संपूर्ण अशी वनस्पती दाखवत आहे. तर बघा, याला अशी फळं असतात. ही बघा, हे बघा, ही फळं येते, ही वेळा. तर ह्या वेळ्याच्या फळांचा आयुर्वेदिक औषधी उपाय काय आहे? तर बघा, यांचा खूप असा आयुर्वेदिक औषधी उपयोग आहे. तो म्हणजे हे जर फोडल्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्यासारखं बी निघतंय. तर हे बघा,
हे आहे याच्यावर असं टलखर निघतंय बघा, हे मध्ये बी असतंय बघा, हे काय होतंय टलखर निघतंय हे. तर हे जे टलकर आहे हे वाळल्यानंतर ही फळं आणायची आहेत, वाळून द्यायची आहेत, वाळल्यानंतर फोडल्यानंतर हे टलकर आलमत निघत आहे. हे टलकर त्रिफला चूर्ण मध्ये वापरलं जाते. कशामध्ये? त्रिफळा चूर्ण जे होते त्याच्यामध्ये हा बेहडा, आवळा, हिरडा, आवळा, बेहडा, हिरडा हे तिन्ही वस्तू सम प्रमाणामध्ये याची पावडर घेतल्यानंतर त्रिफला चूर्ण तयार होते. आणि तुम्हाला माहित आहे त्रिफला चूर्ण हे अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरलं जाते. त्याचे अनेक उपयोग आहेत. एक दिवस मी त्रिफला चूर्णावरचाच एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर बघा, याने पूर्णपणे हा जो विहळ आहे याने तुमचा दमा नावाचा आजार पूर्णपणे बरा होतो. दमा, तर दमा जाण्यासाठी काय करायचंय? हा जो विहाळ आहे हा वाळवायचे, ही फळं आणून वाळवायचे, याच्यावरची साल काढायची आहे, ही साल काढून याची पावडर बनवायची आहे. पावडर बनवत असताना ती खलबद्यामध्ये किंवा उखळामध्ये कुटूनच बनवायची आहे, चाळून घ्यायची आहे. 1 चमचाभर पावडर आणि 1 चमचाभर मोहळाचं शुद्ध मध काढून आणि रोज सकाळी उपवाशी पोटी चाटण करायचे, संध्याकाळी झोपताना चाटण करायचे. असा उपयोग केल्याच्या नंतर तुमचा दमा नावाचा आजार पूर्णपणे बरा होऊन जाईल. मग याच्या सालीनं आणि मधानं दमा नावाचा आजार पूर्णपणे बरा होतो. तुम्हाला खूप खोकला आहे तर खोकल्यासाठी काय करायचंय? याची ही टलकर आहेत ही लोखंडी तव्यावर भाजून घ्यायची आहेत किंवा लोखंडी कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. खडे साखरे सोबत चघळायचे आहेत. तुमचा कसलाही खोकला असू द्या पूर्णपणे तो खोकला बरा होऊन जाईल. असा हा वेहळा, बेहडा याचं नाव आहे. बेहडा पण म्हणतात याला, वेहळा पण म्हणतात आणि याचा हा उपयोग आहे. तर बघा, ही लोखंडी तव्यावर भाजून आणि खडी साखरे सोबत किंवा नुसते तशीच चघळून जरी खाल्ली तरी तुमचा खोकला पूर्णपणे बरा होईल. आणि याच्या पावडर मधामधून घेतल्यानंतर तुमचा दमा नावाचा आजार पूर्णपणे बरा होईल. त्याचप्रमाणे याची पावडर तुम्ही खालून जर तुमच्या जखमेवर लावली तर तुमची जखम सुद्धा पूर्णपणे बरी होऊन जाईल, जखम सुद्धा भरून येते. असा ह्या बेहडा वनस्पतीचा उपयोग होतोय. बघा इथं बघा असे घडच्या घड असतात इथं, हे बघा ही अशी पानं असतात, हे बघा. तर असा हा येहळा नावाचा हा जो वृक्ष आहे, तुम्हाला इथं त्याचे फोटो वगैरे काय दाखवत आहे, हे फळ दाखवत आहे. हा जो येहळ आहे हा खोकल्यावर चालतो, दमावर चालतो आणि हा त्रिफला चूर्णामध्ये वापरला जातो मोठ्या प्रमाणामध्ये. हे झाले तुमचे याचे आयुर्वेदिक औषधी फायदे. आता याचा तुम्हाला मी एक तांत्रिक उपाय सांगत आहे. बघा, एक तांत्रिक उपाय म्हणजे एखाद्या माणसाला जीन, हडळ, खवीस, भूत किंवा मशान बाधा किंवा भूत बाधा झाली आहे असं जर वाटत आहे, तुम्हाला वाटत असेल घरावर कोणी करणी बाधा केली, करणी कवटाल केलेले, भूत बाधा झालेली, तर त्या माणसाने काय करायचंय? रवी पुष्य नक्षत्रावरती याचं एक पान काढून आणायचंय. बघा, ते पान किडलेलं, फाटलेलं, तुटलेलं नसावे, एकदम शाबूत पान आणायचे, देठासकट पान आणायचे. ते पान आणून आणि प्लॅस्टिक मध्ये लॅमिनेशन करून त्याची पूजा करायची. हे पान काय करायचंय? घेऊन यायचे. रवी पुष्य नक्षत्रावर ते पान आणायचं आहे. कशाचं? येहळ्याचं, बेहड्याचं. जर तुम्हाला घरावर काही बाधा आहे, पितृदोष, वास्तुदोष आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही काय करायचंय? याचं रवी पुष्य नक्षत्राच्या दिवशी एक पान काढून आणायचे. काढून आणल्यानंतर हे पान स्वच्छ धुवून घ्यायचे. पान किडलेलं नसावं, ताजं तवानं, रसभरीत, टवटवीत आणि चांगलं पान असावं. याची पूजा करायची. पूजा करून याच्यावरती स्वास्तिक काढायचे. कुंकवाने स्वास्तिक काढा, कुंकू आणि गुलाबजलाने स्वास्तिक काढा. स्वास्तिक काढून हे प्लॅस्टिक मध्ये लॅमिनेशन करून आपल्या घरामध्ये वरती लावून द्या किंवा घरामध्ये कुठे एकांतामध्ये हे अटकवून द्या. तुमच्या घरावरील सगळी उपरी बाधा, सगळी बाधा जाऊन घरामध्ये सुख, शांती, आनंद नांदेल. असं ह्या पानाचा सुद्धा एक तांत्रिक चमत्कार आहे, उपयोग आहे. हा उपयोग आपण करून पाहू शकता किंवा आम्हाला करायचा आहे. दुसरा उपाय सांगत आहे तुम्हाला याच्या बांध्याचा. बघा, याचा जो बांधा आहे याच्या बांध्याला बघा अशी पानं असतात. आता मी मगाच तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हा आहे कशाचा बांधा? बघा, याची पाने येते. हा आहे बेहडा, येहळा वृक्षाचा हा काय आहे? बांधा आहे. या बांध्याला अशी फुलं येतात, याला बांधा म्हणतात. काय म्हणतात? याला बांधा म्हणतात. तर फुलं आलेली येते. आता बघा, वेहळ्याची पानं तुम्हाला दाखवत आहे मी इथं. ही बघा, ही वेहळ्याची पानं, याच्यावर आलेल्या बांध्याची पानं, किती फरक आहे हा. तर अशा प्रकारे ही बांध्याची पानं. तर हा बांधा हा सुद्धा खूप आयुर्वेदिक औषधी आहे. ज्यावेळेस लहान मुलाला दात निघतात त्यावेळेस याच्या पानाचा रस जर दातांना चोळला तर लहान लेकराचे दात निघून येतात, त्याच्या दातांना कुठलाही परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला जर इसब नावाचा आजार झाला असेल तर इसब नावाच्या आजारासाठी याचा पाला कुटून याचा रस काढून आणि तो तुम्ही इसब वरती लावू शकता. कुठल्याही झाडाचा बांधा असो, आंबा असो, बेहडा असो,
कुठल्याही झाडाच्या बांध्यावरच्या पाल्याचा रस तुम्ही इसबच्या आजारावर लावू शकता. इसब हा एक चर्मरोग आहे. असा हा एकदम जबरदस्त असा उपयोग मी तुम्हाला ह्या बांध्याचा सांगितलेला आहे. बांध्याचा अजून एक उपयोग असा आहे बघा, की हा बांधा याला एक बांधा येतोय बघा, मी आता काढून आणलेली तुम्हाला दाखवतो बघा. हा आहे बांधा. हा कशाचा बांधा आहे? बेहड्याचा बांधा. बेहड्याचा बांधा आहे. हा बांधा रविपुष्य नक्षत्रावरती तुम्ही काढून न्यायचा आहे. आज संध्याकाळी आमंत्रण देऊन सकाळी ब्रह्ममुहूर्तावर रविपुष्य नक्षत्रावर बेहड्याचा बेहड्याचा बांधा काढून न्या. काढून नेल्यानंतर घरी नेऊन त्याला गंगा जलाने त्याला अभिषेक करून त्याची पूजा करायची आहे. पूजा करून त्याच्यावरती हळदी कुंकू तांदूळ अक्षदा व्हायचे आहे. ते त्याला धूप दीप दाखवायचा आहे. एका लाल कपड्यामध्ये ठेवायचा आहे. त्याची व्यवस्थित पूजा करायची आहे. एक ₹100 सिक्का त्याच्यामध्ये टाकायचा आहे. एक नारळ ठेवला तर उत्तम, नाही ठेवला तरी लाल कपड्यामध्ये बांधून आणि आपल्या घरामध्ये एकांतामध्ये वरती बांधून ठेवा. तुमच्या घरामध्ये धनधान्य आणि पैशाने घर भरून राहील. लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनधान्य प्राप्तीसाठी, सुख शांतीसाठी ह्या बांध्याचा तांत्रिक लोक उपयोग करतात. पारंपरिक पद्धतीने लोक उपयोग करायचे. पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेला हा तोडगा मी तुम्हाला सांगितलेला आहे. बघा, ज्याला धनप्राप्ती पाहिजे, अपार धनप्राप्तीसाठी हा बांधा रविपुष्य नक्षत्रावर आणून याची पूजा करून घरामध्ये एकांतामध्ये वरती बांधू शकता. धनधान्य आणि पैसा पाणी टिकण्यासाठी ह्या बांध्याचा उपयोग होतो. बघा, असा हा बांधा असतो. याची पानं असतात. तर हा आहे बेहडा वेहळा या वनस्पतीचा बांधा. याचा मी तुम्हाला आयुर्वेदिक तांत्रिक उपाय सांगितलेला आहे. बघा, वेहळा बेहडा बांध्याचे तुम्हाला अनेक आयुर्वेदिक तांत्रिक उपाय सांगितले, औषधी उपाय सांगितले. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच माहिती मी आपल्यासाठी घेऊन येत राहील. तर चला, उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.